गणेश चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या नैवेद्यासाठी प्रत्येकालाच वेगवेगळ्या आकाराचे सुंदर सुबक उकडीचे मोदक करायचे असतात, पण सगळ्यांनाच उकड काढून कळ्या पाडून मोदक तयार करता येत नाहीत. आज इथे आपण अगदी सोप्या पद्धतीने वाटी आणि ब्रशचा वापर करून हे 21 कळ्यांचा मोदक कसा तयार करायचा ते पाहिलेलं आहे. सोबतच सारणाचं प्रीमिक्स तयार करून ठेवलं तर मोदक अगदी 5 मिनिटात तयार करता येतात. त्यामुळे सारणाचं प्रीमिक्स कसं तयार करायचं आणि ते कसं टिकवून ठेवायचं याबद्दलची देखील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे. बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी सगळ्यांचीच घाई गडबड असते. अशा घाई गडबडीत जर मोदक झटपट तयार करायचे असतील तर सारण आपण आधीच तयार करून ठेवलं किंवा प्रीमिक्स तयार करून ठेवलं तर त्यापासून मोदक झटपट तयार होतात आणि आपला नैवेद्य देखील लवकरात लवकर तयार करता येतो. आता आपण जे प्रीमिक्स तयार केलं आहे त्यापासून सारण झटपट कसं तयार करायचं ते इथे मी दाखवलेलं आहे. त्यासाठी 1 चमचाभर तूप कढईमध्ये गरम करायला ठेवायचं. यामध्ये तयार केलेलं प्रीमिक्स 2 वाटी घालायचं आणि 1-2 मिनिटं मंद ते मध्यम आचेवर आपल्याला हे सगळं मिश्रण परतून घ्यायचं आहे किंवा गरम करून घ्यायचं आहे. आता गरम केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता छान असं हे सारण आपलं एकजीव झालेलं आहे. आता हे तयार सारण आपण थंड करायला ठेवायचं आणि त्यानंतर आपण मोदकासाठीची उकड काढून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण एका पसरट भांड्यामध्ये 1 वाटी इतकं दूध घेतलेलं आहे. आता दुधासोबत आपण नेहमीच तूप घालतो. आज इथे आपण तेल घालून मोदक कसे होतात ते पाहणार आहोत. त्यासाठी इथे आपण 1 छोटा चमचा तेल यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि चिमूटभर मीठ घालून या मिश्रणाला उकळी आली की यामध्ये बरोबर 1 वाटी इतकं हे तांदळाचं पीठ किंवा मोदकासाठीचं पीठ घालून घेतलेलं आहे. पीठ घातल्यानंतर गॅस 1 मिनिटभर मंद आचेवरच ठेवायचा आहे. सगळं पीठ अगदी व्यवस्थित एकजीव झालं की मग गॅस बंद करायचा आणि यावर झाकण ठेवून 10 मिनिटं पीठ आपल्याला असंच वाफ काढण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर थोडंसं पीठ कोमट झालं की आपण एका भांड्यामध्ये काढून किंवा एका पसरट ताटामध्ये काढून या प्रकारे पाण्याचा किंवा तेलाचा हात घेऊन मळून घेणार आहोत. आता ही उकड मळून घेत असताना शक्यतो गरम असतानाच मळून घ्यायची आहे, म्हणजे यामध्ये गुठळ्या तयार होत नाहीत आणि आपली मोदकाची उकड अगदी परफेक्ट तयार होते. जर ही उकड तुम्ही पूर्णपणे थंड केलीत तर ती अगदी व्यवस्थित एकजीव होत नाही. त्यामुळे गरम असतानाच आपल्याला उकड मळून घ्यायची आहे. मोदक तयार करत असताना त्यासाठी लागणारी पिठी किंवा त्याचं पीठ आपण कशा पद्धतीने सुवासिक तयार करून घेऊ शकतो याबद्दलचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे. तर त्याची लिंक तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील याची लिंक पाहू शकता आणि मोदक पीठ अगदी अचूक प्रमाणात आणि अगदी व्यवस्थित तयार करू शकता. इथे आता आपली ही उकड छान अशी मळून तयार झालेली आहे. उकड व्यवस्थित मळून तयार झाली आहे हे पाहण्यासाठी हाताला तुम्ही बघू शकता अजिबात पीठ चिटकलेलं नाही, म्हणजे आपली परफेक्ट अशी उकड तयार झालेली आहे. यामधील 1 गोळा तयार करून या प्रकारे थोडासा ओढून बघायचा. याला चिकटपणा दिसला म्हणजे आपली उकड अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे. सोबतच आपलं पीठ देखील आपण परफेक्ट तयार करून घेतलेलं आहे. आता यामधीलच 1 गोळा तयार करायचा आणि या पद्धतीने आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे. ज्यांना हाताने पारी करायला शक्य नाही त्यांच्यासाठी हा एक सोपा पर्याय आहे. आणखीन एक पर्याय मी पुढे दाखवलेला आहे. त्याआधी आपण ही पारी केवढी मोठी लाटून घ्यायची आहे किंवा कितपत मोठी लाटून घ्यायची आहे हे पाहणार आहोत. आता इथे आपण अशा प्रकारची वाटी घेतलेली आहे आणि या वाटीचा मागचा भाग पूर्णपणे झाकून जाईल या पद्धतीने आपण ही पारी तयार करून घेणार आहोत. तर इथे अगदी हलकीशी आणखीन मी लाटून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही पाहिलं असेल अगदी वाटी पूर्णपणे यामध्ये झाकली जात आहे, म्हणजे आपली ही पारी वाटीच्या आकाराची अगदी व्यवस्थित तयार झालेली आहे. आता आपल्याला ब्रशच्या साहाय्याने कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. प्रत्येकालाच कधीतरी 21 कळ्यांचा मोदक करावासा वाटतो, तर आज इथे आपण अगदी सोपी पद्धत पाहिलेली आहे, ज्यामुळे हातात पारी न घेता अगदी सहज आणि सोप्या रीतीने भरपूर कळ्या पाडून 21 कळ्यांचा मोदक आपण तयार करू शकतो. आता इथे दाखवत असल्याप्रमाणे ब्रश हा पारीच्या खालच्या साईडला ठेवायचा आणि आपल्याला कळी तयार करून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघितलं असेल जर ब्रश आपण जास्त जोर लावून आतमध्ये धरला तर पारी फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे आता तुम्ही पाहिलं असेल की याला करंगळीचा आधार द्यायचा आणि हलक्या हाताने ब्रश पारीच्या खालच्या साईडला ठेवून या पद्धतीने प्रेस करून करून आपल्याला याच्या कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत.
अशा प्रकारे आपण सगळ्या कळ्या तयार करून घेणार आहोत. जर पारी किंवा पीठ हाताला चिटकत असेल किंवा ब्रशला चिटकत असेल तर तुम्ही तेलाचा किंवा पिठाचा हात लावून घेऊ शकता आणि या कळ्या तयार करून घेऊ शकतात. सुरुवातीपासून कळ्या तयार करत असताना आपल्याला त्या मोजून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्याला कुठपर्यंत 21 कळ्या तयार करायच्या आहेत याचा अंदाज येतो. इथे तुम्ही पाहिलं असेल अगदी व्यवस्थित आणि एकसारख्या आकाराच्या ह्या कळ्या तयार झालेल्या आहेत. थोडासा पिठाचा हात घेऊन मी त्या एकसारख्या करून घेतलेल्या आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त आपली ही कळीदार वाटी तयार झालेली आहे. आता ही वाटी तयार झाली की कळ्या एकसारख्या करून यामधली वाटी काढून घ्यायची आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण 21 कळ्यांचा मोदक तयार करतो त्यामध्ये आपल्याला सारण भरपूर प्रमाणात भरावं लागतं, नाहीतर मोदकाला आकार व्यवस्थित येत नाही आणि कळ्या देखील व्यवस्थित दिसत नाहीत. इथे आता तयार केलेली पारी आपण एका साईडला सगळ्या कळ्या झुकवून घेण्यासाठी परत वाटीमध्ये ठेवून घेतलेली आहे. इथे दाखवत असल्याप्रमाणे सगळ्या कळ्या एका साईडला हलक्या हाताने फिरवून घ्यायच्या आहेत किंवा झुकवून घ्यायच्या आहेत, म्हणजे याला छान असा आकार येतो. तयार पारी आता आपण अलगदपणे या वाटीतून काढून घेतलेली आहे आणि मग यामध्ये आपण सारण भरून घेणार आहोत. आता बसेल इतकं सारण आपल्याला यामध्ये भरायचं आहे, म्हणजे मोदक अगदी व्यवस्थित बंद करता येतो. भरपूर सारण भरलं की अलगद हाताने आपल्याला या कळ्या वरच्या साईडला हलक्या बोटांनी प्रेस करून करून बंद करून घ्यायच्या आहेत आणि इथे तुम्ही पाहिलं असेल छान असा कळीदार आपला मोदक बनून तयार झालेला आहे. अगदी परफेक्ट असा 21 कळ्यांचा मोदक बनून तयार होतो. मोदक बंद करून घेत असताना याच्या कळ्या भरपूर असल्यामुळे एखादी कळी ही दबली जाऊ शकते, त्यामुळे नंतर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला या कळ्या थोड्याशा उठावदार करून घ्यायच्या आहेत आणि इथे तुम्ही पाहिलं असेल मस्त आपला कळीदार 21 कळ्यांचा मोदक तयार झालेला आहे. आता याच्या कळ्या देखील आपण मोजून पाहणार आहोत. त्यासाठी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि 21 अशा प्रकारे आपला हा 21 कळ्यांचा मोदक बनून तयार झालेला आहे. त्यानंतर पारी आपण लाटून न करता कशी तयार करायची हे पाहणार आहोत. तर एक प्लास्टिकचा पेपर घ्यायचा, त्यावर आपण तयार केलेला पिठाचा गोळा ठेवून दुसरा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आणि एका डिशने या पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे आपली ही झटपट पारी तयार होते आणि लाटून घ्यायची देखील गरज लागत नाही. आता ही तयार पारी आपण थोडंसं पीठ लावून घेणार आहोत, म्हणजे कळी पाडून घेत असताना हे पीठ आपल्या हाताला चिटकलं जाणार नाही. पण पारी आपण प्रेस करून घेत असताना त्याला तेल लावूनच प्रेस करून घ्यायची आहे. इथे आपण आधी दाखवल्याप्रमाणे वाटीवर ठेवून याचं माप घ्यायचं आहे आणि परफेक्ट अशी पारी तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर याला कळ्या पाडून आपण मोदक तयार करून घेणार आहोत. सुरुवातीला आपण जो मोदक तयार केला तो 21 कळ्यांचा तयार केला होता, तिथे आपण ब्रशचा वापर केला आहे. इथे देखील तुम्ही ब्रशचा वापर करून कळ्या तयार करू शकता, पण आता इथे मी तुम्हाला बोटांनीच कळ्या तयार करून दाखवलेल्या आहेत, म्हणजे दोन्ही पद्धतीमध्ये तुम्ही या कळ्या तयार करू शकता. या प्रकारे वाटीचा वापर केला तर पारी हातात घेऊन कळ्या करायला लागत नाही आणि सगळ्या कळ्या आपण सहजरित्या एकसारख्या तयार करून घेऊ शकतो. त्यासोबतच पारी जितकी मोठी लाटून घ्याल तितक्या जास्त कळ्या तयार होतात. आता या प्रकारे कळ्या तयार झाल्या की यामध्ये भरपूर असं सारण भरायचं. कळ्या एका साईडला झुकवून घ्यायच्या आणि त्यानंतर मोदक हलक्या हाताने बंद करून घ्यायचा आहे. सुरुवातीला मी वाटीमध्येच मोदक ठेवून तो कळ्या एका साईडला झुकवून बंद करून दाखवला होता. आता इथे आपण हातावर कसा कळ्या एका साईडला झुकवून बंद करायचा ते पाहत आहोत. अशा प्रकारे आपला हा मोदक इथे बनून तयार झालेला आहे. मोदक तयार करत असताना तो थोडासा बसका झाला तर हाताने गोल फिरवून घ्यायचा आणि इथे आपला हा मोदक परफेक्ट तयार होतो, म्हणजे थोडासा उभट तयार होतो. या दोन्ही पद्धतीमध्ये सगळे मोदक तयार करून घेतल्यानंतर चाळण घ्यायची, म्हणजे ज्यामध्ये आपल्याला मोदक वाफवून घ्यायचे आहेत ते भांडं घ्यायचं, त्यावर केळीचं पान ठेवायचं. केळीचं पान नसेल तर बटर पेपर ठेवून घेऊ शकता. थोडंसं तेल चोळून घ्यायचं आणि या प्रकारे प्रत्येक मोदक हा पाण्यामध्ये बुडवून या चाळणीवर ठेवून घ्यायचा आहे. मोदक पाण्यामध्ये बुडवण्याचं एक कारण आहे, ज्यामुळे मोदक वाफवून घेत असताना ते फुटले जात नाहीत. किती मोठा मोदक बनवला तर तो पाण्यात बुडवून वाफवून घेतला तर तो अजिबात फुटला जात नाही आणि मोदक छान असे वाफवून तयार होतात.
आता सगळे मोदक चाळणीत ठेवून एक 15 मिनिटं मध्यम आचेवर याला वाफ काढून घेतलेली आहे. मोदक वाफवून झाल्यानंतर लगेचच आपल्याला ते गरम असताना काढून घ्यायचे आहेत, म्हणजे ते एकमेकांना चिटकले जात नाहीत. मोदक गरम असताना हाताला चटके बसू नयेत म्हणून थंड पाण्यात हात बुडवायचा आणि मग हे मोदक एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. मोदक वाफवून घेत असताना यावर केशर लावून घेतलेलं आहे आणि मोदक वाफवून झाल्यानंतर यावर थोडं थोडं तूप घालून घ्यायचं, म्हणजे आपले अगदी मऊसूत नैवेद्यासाठीचे मोदक तयार झालेले आहेत. तर हा प्रत्येक मोदक अगदी मऊ लुसलुशीत तयार होतो. सोबतच थंड झाल्यावर देखील तो अजिबात वातड किंवा कडक होत नाही. अगदी 12 ते 24 तास हे मोदक असेच मऊ लुसलुशीत राहतात. तर यातील एक मोदक मी तुम्हाला तोडूनही दाखवत आहे. हा अगदी मऊ लुसलुशीत पांढरा शुभ्र आणि भरपूर असा सारण भरलेला मोदक तयार झालेला आहे. या सगळ्या पद्धतीने मोदक तर तयार केले, पण आता याचं सारण आपल्याला प्रीमिक्स म्हणून तयार करून ठेवायचं आहे. तर त्यासाठी इथे आपण 3 ते 3.5 वाटी ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे. आता हा पांढरा शुभ्र नारळाचा कीस कसा तयार करायचा, तो 5 ते 6 महिने कसा टिकवून ठेवायचा याबद्दलचा देखील व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील लिंक दिलेली आहे. हा नारळाचा कीस आपल्याला मंद आचेवर कोरडा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. गॅस कुठेही आपल्याला मोठा करायचा नाही, तर मंद आचेवर कोरडा होईपर्यंत हा कीस भाजून घ्यायचा, म्हणजे याचा रंग बदलला जात नाही आणि सोबतच चव देखील बदलली जात नाही. जर हा कीस लालसर झाला तर याची चव बदलली जाते. त्यामुळे अशा प्रकारे मंद आचेवर कोरडा करून घेतल्यानंतर एका पसरट ताटामध्ये पसरवून घ्यायचा आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. यामधलं पूर्ण मॉइश्चर गेलेलं आहे, त्यामुळे हा कीस टिकण्यासाठी मदत होते. इथे आपण 3 ते 3.5 वाटी कीस घेतलेला आहे. त्यासाठी आपण 2 वाटीला थोडीशी कमी गूळ पावडर घालून घ्यायची. सोबतच 1 छोटा चमचा वेलची जायफळ पूड घालायची. ज्यांना खसखस आवडत असेल ते थोडीशी खसखस देखील भाजून या मिश्रणामध्ये घालू शकतात किंवा ड्रायफ्रूट्सचे देखील बारीक तुकडे करून ते भाजून यामध्ये घालून घेऊ शकता. आता इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आता हे आपण एका बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला जेव्हा मोदक करायचे आहेत तेव्हा हे मिश्रण तुम्ही वापरू शकता. या प्रकारे हे मिश्रण तयार करून घेतलं की तुम्ही असंच मोदकामध्ये भरून मोदक तयार करू शकता किंवा मी दाखवल्याप्रमाणे गरम करून देखील मोदक तयार करू शकता. जर सारण कोरडं वाटत असेल तर यामध्ये 1 ते 2 चमचे दूध घालून हे सारण तयार करून मोदक तयार केले जाऊ शकतात. आता आज इथे आपण सोप्या पद्धतीने मोदक आणि प्रीमिक्स कसं तयार करायचं ते पाहिलेलं आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा.